सर्वांना जय शिवराय. आपण पाहतोय की आपल्या नारायणगावच्या मीना नदीला हा जो पूर पाहतोय खरं तर हा पूर नाही तर हा महापूर मी असंच म्हणाल. कारण वडकच्या धरणातून जे पाणी सोडलं आणि आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये पंजाब असेल, आता महाराष्ट्र असेल, सगळीकडेच मराठवाडा, बीड, सोलापूर सगळीकडे महापुराची फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि आता नारायणगावला आपण पाहतोय तिथं आपला मेहर पूल असेल, लेवकर पूल असेल, हे सगळं पाण्याखाली गेले. आणि खरं तर माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आम्ही एक रेस्क्यू टीम खरं तर आपल्यासाठी एक रेस्क्यू टीम तयार ठेवली. जर कुठं काही जर असा अनुचित प्रकार घडला, जर काही त्या ठिकाणी कुठली जर दुर्दैवी घटना घडली तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी संपर्क करा. आपलं नारायणगाव असू, खाली हिवरे असू किंवा खोडज असू, मांजरवाडी असू, हे सगळं मीना नदी वडदपासून जी जुन्नर तालुक्यातून जी वाहत जाते, इथे जर कुठला अनुचित प्रकार जर घडला तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी संपर्क करा. आमची एक रेस्क्यू टीम या ठिकाणी आपल्यासाठी सगळ्यांसाठी त्या ठिकाणी तयार आहे. आणि आपण पाहतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथे जे कर्मचारी हे पण या सगळ्या नदीकाठांना नक्कीच या ठिकाणी सुरक्षा देत होते. कारण अनेक लहान मुलं, महिला या ठिकाणी हा पूर पाहायला येतात. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पण या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपल्या जुन्नरकरांसाठी, शिवजन्मभूमीसाठी एक रेस्क्यू टीम प्रशासनाच्या पण पलीकडे जाऊन, कारण प्रशासनाची पण या ठिकाणी रेस्क्यू टीम असणारच आहे, परंतु आम्ही स्वतः मित्रपरिवाराने एक रेस्क्यू टीम आपल्यासाठी तयार ठेवली. कारण निमगाव सावेचं मागच्या 15 दिवसापूर्वी जे आपण उदाहरण पाहिलं, निमगाव सावेचा आमचा एक तरुण सहकारी त्या ठिकाणी नदीमध्ये बुडाला विसर्जनाच्या दिवशी. असा आपल्याकडे प्रकार घडायला नको म्हणून आम्ही एक आपल्यासाठी रेस्क्यू टीम तयार ठेवली. माझी पुनश्च एकदा आपल्या सगळ्या नागरिकांना, नदीकाठच्या सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना ही कळकळीची विनंती असेल की आपल्या लहान मुलांना, महिला भगिनींना कृपया या ठिकाणी या पुरापासून सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी हीच मनापासून विनंती. Lalu